मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या चंदगडमध्ये सभा घेत आहेत। चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे। या नगरपंचायतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत। दोन्ही राष्ट्रवादीला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल। चंदगडच्या निवडणुकीमध्ये आमदार शिवाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला आणखी तपशील देतील। शेखर, ही बरोबर आहे। आज 12 वाजता ही सभा चंदगड या ठिकाणी होणार आहे। जसं आपण म्हटलात तसं चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। एक राज्यात वेगळं संदेश जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजता येणार आहेत, जाहीर सभा घेणार आहेत। आमदार शिवाजीराव पाटील यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेले 4 ते 5 दिवस झालं प्रचाराला त्या ठिकाणी गती घेतलेली आहे आणि आता त्यांच्याच पाठी राहण्यासाठी खरं तर देवेंद्र फडणवीस स्वतः चंदगडमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये महायुतीचे भाजपचे सुनील कानेकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या संपूर्ण पॅनलसाठी ही प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस येताना पाहायला मिळतात। आपल्याला बघितलं तर या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि दुसरी राष्ट्रवादी दोघेही त्या ठिकाणी एकत्र एक वेगळा संदेश दिला होता, मोठं आव्हान निर्माण केलं होतं। मात्र त्याच ठिकाणी आता फडणवीस येत असल्यामुळं निश्चितच या संपूर्ण युतीला इथल्या काय नेमकं त्या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।